विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट 26 मधले गणित बघूया. काय सांगितलंय बघा, ड्रॉ अँड नेम म्हणजे काढायचं आणि नावही द्यायची. ड्रॉ अँड नेम द फॉलोइंग अँगल्स विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर. म्हणजे प्रोट्रॅक्टरचा वापर करून, कोनमापकाचा वापर करून कोन काढायचा आहे. 60 अंशाचा 60 डिग्री, इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, 60 डिग्री, 120 डिग्री, 90 डिग्री, 150 डिग्री असं म्हणायचं. आता पहिला आपण 60 डिग्रीचा अँगल काढूया. कशी कशी कृती करायची बघा. पहिल्यांदा अँगल काढत असताना एक रेषाखंड काढून घ्यायचा. अगदी तुमची जी ही असेल, पेन्सिलला टोक व्यवस्थित असू दे, एक रेषाखंड काढून घ्यायचा. रेषाखंड थोडासा ज्यादा आत्ता सुरुवातीला काढा, बरोबर रेषेवर काढा. आणि त्यानंतर काय करा बघा, व्यवस्थित पद्धतीनं इथं यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या. रेषाखंड असा काढला, थोडासा लहान काढला तरी सुद्धा चालू शकेल, पण तुम्ही रेषेवर काढा. आता या टोकावर इथं बरोबर हे परवा मी तुम्हाला सांगितलं होतं तसं हे मधला जो हे आहे तो आणि आडवी रेषा असा व्यवस्थित पहिल्यांदा जुळवून घ्यायचा. व्यवस्थित पद्धतीनं कोनमापक आधी लावून घ्यायचा. व्यवस्थित बघा कोनमापक कसा लावायचा ते लक्षात आलं का बघा. ही आडवी रेषा जी तुम्ही काढलेली आहे आता ती शून्याला बरोबर जुळून घ्यायचं. इथं शून्यावर जुळून घ्यायचं बरोबर. आडवी रेषा, तो बिंदू सुरुवातीचा आणि शून्य हे दोन्ही जुळून घ्यायचं. आता किती अंशाचा कोन काढायचा आहे रे? 60 अंशाचा. मग इथनं बसणं शून्य वाढता 180 पासून जायचं नाही बरं का. मी मागच्या तासाला सांगितलं होतं काही मुलं घोळ करतात. 180 पासून इथं वाढत जाईल का कोण? नाही, शून्यापासून वाढत जाणार आहे. म्हणजे शून्यापासून कुठपर्यंत जायचं? 60 पर्यंत. 10, 20, 30, 40, 50, 60. तिथं एक टिंब द्यायचा बरोबर. तिथं टिंब दिल्यानंतर कोनमापक प्रोट्रॅक्टर बाजूला घ्यायचा आणि पट्टीचा वापर करून तिथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि बरोबर तिथं कोन काढायचा. म्हणजे कोणाची बाजू काढली आपण. लक्षात आलं? जराशी ज्यादा झाली तरी सुद्धा चालते, काय बिघडत नाही. बरोबर काढायचं आणि कोणाला नाव द्यायचं. उदाहरणार्थ ABC, अँगल ABC. म्हणजे तयार झाला हा आपला अँगल ABC आणि कोणाला इथं 60 डिग्री असं लिहायचं. लक्षात आलं? कोणाचं माप 60 डिग्री. सगळ्यांना कळलं? आणि मग लिहिताना खाली लिहायचं मेजरमेंट म्हणजे स्मॉल मध्ये M, मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री? 60 डिग्री असं खाली लिहायचं. कसा काढायचा लक्षात आलं? दुसरा आता अँगल काढूया आपण 90 डिग्रीचा. तिसरं जे गणित आहे ते तसंच करायचं. कृती तीच करायची. पहिल्यांदा पायाची रेषा काढून घ्यायची. पहिल्यांदा व्यवस्थित पद्धतीनं आणि रेषेवर हे ठेवा बरं का, म्हणजे तुमचं चुकणार नाही. बरोबर रेषेवरनं रेषा मारा म्हणजे तुम्हाला चुकायचा काय प्रश्न येत नाही. रेषा मारून घेतली, त्यानंतर कोनमापक ठेवायचा. आता सगळ्यांना लक्षात आलं कोनमापक कसा ठेवायचा ते. बरोबर शून्याशी तो जुळवायचा. व्यवस्थित शून्याशी जुळवायचा. इकडला शून्य, मग तो बिंदू सुरुवातीचा आणि हे. आता कुठून मोजणार ते पहिला लक्षात घ्यायचं. 180 पासून मोजून चालेल का? इकडनं रे वाढता येते नाही, शून्यापासून मोजलं पाहिजे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 बरोबर. म्हणजे त्याला काटकोन येणार. ह्याला काटकोन म्हणतात बरं का. 90 अंशाचा कोन असतो त्याला काटकोन, हो की नाही. इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये का? राईट अँगल. अगदी वरपर्यंत जोडलं तरी सुद्धा चालेल किंवा तिथनं आपण हा राईट अँगल काढला. आणि राईट अँगलला कसा असतो बघा, 90 डिग्री. नाव देऊया PQR. मग लिहिताना कसं लिहिणार? मेजरमेंट ऑफ अँगल PQR इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री? 90 डिग्री. आता आपण 165 डिग्रीचा अँगल काढूया. कसा काढायचा बघा. मग याच्यासारखंच एका रेषेवर व्यवस्थित ठेवून पहिल्यांदा पाया म्हणजे अँगलचा एक बाजू, हो की नाही,
त्याला काय म्हणतो रे आपण अँगलचं? व्हर्टेक्स. दुसरं व्हर्टेक्स कशाला म्हणतो आपण? शिरोबिंदू, हो की नाही? आणि याला म्हणतो आर्म्स. मग एक बाजू आपण काढून घेतली, बरोबर आपण कोनमापक लावून घ्यायचा 165 डिग्रीचा. 165 डिग्रीचा काढायचा आहे. 160. आता गंमत बघा सगळ्यांनी की 165चा काढत असताना समजा आता एखाद्याचं इथं मी लावला कोनमापक, है की नाही? 165 म्हणजे बाजूला इकडे जायला लागलं. इकडून काढू शकतो का नाही रे 165चा? काढता येतो बरं का 165चा इकडून सुद्धा. आता हा या पद्धतीने लावला. 0 मुद्दा मी वेगळ्या बाजूनं या ह्याच्याशी लावलाय बरं का. आता 0 कुठनं मोजणार रे तुम्ही? 0 इकडून मोजणार. आणि 165 डिग्री म्हणजे 165 डिग्री म्हणजे कुठून मोजायला सुरुवात करायचं? 0 इथून मोजायला सुरुवात करायचं. इथून मोजत असताना कसा मोजणार बघा? या बाजूनं मोजत असताना सगळ्यांना लक्षात आलं का बघा? व्यवस्थित पद्धतीनं पहिल्यांदा पुन्हा एकदा बघा. व्यवस्थित पद्धतीनं पहिल्यांदा आपण काय काढून घेतला? एक बाजू काढून घेतली कोणाची, एक आर्म काढून घेतला. त्यानंतर एका टोकावर आपण हा कंपास प्रोट्रॅक्टर कोनमापक ठेवला. आता मी इकडून मुद्दाम मोजणार नाहीये. कोण इकडनं सुद्धा आपल्याला मोजल्याचं. आता इकडं बाजू आहे बरं का, सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि इथून चालू आहे, कोणाची बाजू इकडं आहे आणि इथून असा चालू आहे. त्यामुळं 165 डिग्री 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150, 160 आणि 165. लक्षात आला का बघा? 165. आता कुठून जोडणार रे हे? लक्षात आलं का तुम्हाला सगळ्यांना? व्यवस्थित पद्धतीनं हे अँगल्स काढता आले पाहिजेत. बरोबर हा बिंदूशी बिंदू जोडला गेला पाहिजे बरं का. या बिंदूशी हा बिंदू जोडला गेला पाहिजे. बिंदूशी बिंदू व्यवस्थित पद्धतीनं जोडला गेला पाहिजे. हे म्हणजे नाहीतर मग थोडासा फरक पडू शकतो. इथं आता जशी चूक झाली तशी तुम्ही चूक करू नका. आणि 2 वेळा नाही रेषा मारायची. खोडरबरनं खोडली तरी सुद्धा चालते. म्हणजे काय चुका होऊ शकतात तुमच्या? पहिली रेषा खोडरबरनं खोडायची आणि 165 डिग्री अँगल LMN. मेजरमेंट ऑफ अँगल LMN इज इक्वल टू 165 डिग्री. सगळ्यांनी प्रॅक्टिस सेट 26 मधला आज छानपैकी सगळीचे सगळे अँगल्स काढायचे आहेत.